नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या संगीता सुमी किचन मध्ये। चला तर मंडळी, आज आपण बघणार आहे दिवाळी स्पेशल अशा भाजणीच्या चकली। ही चकली आहे ती अजिबात तेलकट बनत नाही, तेल खात नाही आणि तेलामध्ये अजिबात विरघळत नाही। याची भाजणी कशी करायची आहे किंवा आपण जी भाजणीचं प्रमाण घेणार आहे ते कसं घ्यायचे या व्हिडिओ मध्ये मी संपूर्ण रेसिपी सांगितलेली आहे। तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की याच्यामध्ये मी प्रमाण कसं सांगितलेले, भाजणी कशी करायची, ती भाजणी भाजल्यानंतर दळून कशी आणायची आहे, तर त्याचं डिटेल इथं मी रेसिपी आहे ती सांगितलेली आहे। बघा मंडळी, इथं आपण ही चकली करून घेतलेली आहे। त्यानंतर चकली करत असताना ही चकली तुम्ही कितीही मोठी बनवा, अजिबात मध्ये तुटत नाही किंवा तुम्ही तेलामध्ये जरी सोडली तरी ही तेलामध्ये एकही चकली विरघळलेली नाहीये। तुम्हाला मी पुढे दाखवते तेलामध्ये की एकही चकली आपली तेलामध्ये विरघळलेली नाही। आणि मी जे तेल घातलं होतं त्यातील थोडंसं किंचित तेल कमी झालेलं आहे, बाकीचं तेल तसेच्या तसं शिल्लक आहे। त्यानंतर ही चकली तळल्यानंतर मी अजिबात टिश्यू पेपरवरती ही चकली ठेवली नव्हती, तरी सुद्धा ही चकली जी आहे ती हातात घेतल्यानंतर ना हाताला तेल लागलेलं आहे ना टिश्यू पेपरला तेल लागलेलं आहे। इथं तुम्ही बघू शकता चकली एकदम काटेरी अशी तयार झालेली। बघा मंडळी, इथं मी चकली तयार करून घेतलेली। ह्या चकल्या आहेत त्या अजिबात टिश्यूवरती ठेवलेल्या नाहीयेत। आणि इथं मी तेल अर्धी कढईपेक्षा थोडं कमीच घेतलं होतं आणि त्याच्यात तेल बघा शिल्लक किती आहे। बघा इथं हातालाही अजिबात चकलीचं तेल लागत नाहीये। परफेक्ट असं इथं प्रमाण सांगितलेलं आहे, तुमची अजिबात चकली आहे ते बिघडणार नाहीये अशा पद्धतीनं जर तुम्ही केलं तर। बघा इथं मी संपूर्ण डिटेल मध्ये रेसिपी सांगितलेली आहे, तर संपूर्ण व्हिडिओ डिटेल मध्ये बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की याची भाजणी कशी करायची आहे ते। आता इथं मंडळी सुरुवातीला मी इथं तुम्हाला सांगते, इथं मी रेशनचा तांदूळ वापरलेला आहे। रेशनच्या तांदळाची चकली अप्रतिम अशा बनतात। रेशनचा तांदूळ घेतलेला, चणा डाळ घेतलेली, पोहा घेतलेला आहे, उडीद डाळ घेतलेली आहे, मूग डाळ घेतलेली आहे, शाबू तांदूळ घेतलेला आहे, जिरा आणि अख्खा धना घेतलेला आहे। आता हे सगळं आहे ना ते सुरुवातीला स्वच्छ, म्हणजे त्यातील घाण आहे ती चाळून घ्यायची। त्यानंतर त्यातील काय किडा वगैरे असेल, खडा असेल तर ते काढून घेतलेलं आहे। हे सगळं मी स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एका असं भांड्यांमध्ये सगळ्या काढून घेतलेलं। याचं प्रमाण आहे ते तुम्हाला मी पुढे हळूहळू सांगेन। आता इथं आपण हे सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे। आता हे आपण एका बाजूला ठेवूया। त्यानंतर मी सुरुवातीला तांदूळ एका छोटासा नॅपकिन किंवा टॉवेल किंवा कॉटनचं कोणतंही कापड घ्या आणि त्यावरती टाकून घेतलेला आहे। इथं मी तांदूळ आहे तो धुवून घेत नाही, फक्त पुसून घेते, म्हणजे त्याची जी पावडर असते एक्स्ट्राची ती निघून जाते। अशा पद्धतीने तांदूळ पुसून घेतला। त्यानंतर ग्लासाच्या साहाय्याने मी कढईमध्ये घालून घेतलेला आहे। याचं प्रमाण मी तुम्हाला पुढे डिटेल मध्ये लिहूनही देते आणि तोंडीही सांगणार आहे। त्यानंतर हा तांदूळ आहे ना तो स्लो ते मीडियम गॅसवरती एका मोठ्या कढईमध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तांदूळ भाजत असताना स्लो ते मीडियम गॅसवरतीच भाजायचा आहे आणि सतत हलवत भाजायचा आहे, त्यामुळे प्रत्येक तांदूळ आहे तो चांगला भाजला जाईल। हा तांदूळ आहे तो आपण जी थालीपीठला भाजणी करतो ना त्याच्यापेक्षा थोडासा कमी भाजायचा आहे। बघा आता इथं फक्त पांढरट तांदूळ झाला पाहिजे, सगळा ए टू झेड तांदूळ अशा पद्धतीने भाजून घ्यायचा आहे। सुरुवातीला तांदूळ असतो ना तो ट्रान्सपरंट दिसतो, तुम्ही बघू शकता। आता मी घातलेला तांदूळ आहे तो ट्रान्सपरंट दिसतो आणि जसं आपण भाजत जाईल तसा तो पांढरट बनला जातो। तर इथपर्यंत तांदूळ भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर इथं मी डाळ घातलेली, डाळ पण आपण स्लो टू मीडियम गॅसवरती अशाच पद्धतीने भाजून घ्यायची। फक्त डाळ आहे ती काळी पडल किंवा त्याला काळे डाग पडतील इथपर्यंत भाजायची नाही, पण अशी कुरकुरीत डाळ झाली पाहिजे इथपर्यंत भाजून घ्यायची आहे। म्हणूनच याची भाजणी खूप महत्त्वाची आहे। भाजणी करत असताना सतत हलवत याची भाजणी करून घ्यायची, म्हणजे प्रत्येक दाणा आहे तो याचा डाळीचा भाजला जाईल। इथं बघा जी डाळ भाजलेली आहे ती पांढरट पडत जाते आणि जी डाळ भाजली नाही ती थोडीशी तुम्हाला तेलकट दिसते। तर अशा पद्धतीने डाळ आहे ती स्लो ते मीडियम गॅसवरती चांगली खरपूस अशी भाजून घ्यायची। थोडा वेळ लागला तरी चालेल, पण जी भाजणी आहे ती व्यवस्थित झाली ना तर आपली चकल्या पण खूप व्यवस्थित बनल्या जातात। त्यासाठी भाजणी चांगली भाजून घ्यायची। आता इथं संपूर्ण मला पूर्ण भाजेपर्यंत दाखवता येणार नाहीये, तुम्ही नंतर बघू शकता मी भाजणी कशी केलेली आहे। ते सगळं भाजून घेतल्यानंतर तुम्हाला डिटेल मध्ये कळेल की मी भाजणी कशी भाजलेली आहे ते। एक तूर डाळ किंवा मूग डाळ आहे, तर ही तूर डाळ नाही याच्यामध्ये घातली, मूग डाळ आणि जी आपली उडीद डाळ आहे ती लवकर भाजली जाते। फक्त चणा डाळ भाजायला आणि तांदूळ भाजायला थोडा आपल्याला जास्त वेळ लागतो। आता इथं मी मूग डाळ घातलेली आहे, ती आपण पटकन भाजून घेऊया, 1-5 मिनिटांमध्ये भाजून तयार होते। बघा त्याचा कलर आहे तो लगेच चेंज व्हायला सुरुवात होतो, पांढरट दिसायला सुरुवात होते। आपल्याला ही काळपट भाजायची नाही किंवा लालसर करायची नाहीये, फक्त पांढरट झाली ना की चांगली कुरकुरीत लागली की मग आपण ते बंद करायचा गॅस। त्यानंतर शाबू तांदूळ पण घेतलेला आहे, तोही अशाच पद्धतीने भाजून घ्यायचा आहे। थालीपीठची भाजणी थोडी जास्त काळपट भाजली जाते, त्याच्यापेक्षा थोडी कमी ह्याची
चकलीची भाजणी भाजून घ्यायची। म्हणजे आपण काय करतो, थालीपीठ थापून डायरेक्ट थापली जातात आणि भाजली जातात। चकली आहे ती चकली आपण तेलामध्ये तळली जाते, त्यासाठी त्याच्यात थोडासा अंश राहणं गरजेचं असतं, जेणेकरून चकली तळल्यानंतर एकदम काळी पडली नाही पाहिजे आणि तेलामध्ये सुटली नाही पाहिजे। त्यासाठी चकलीची भाजणी करताना थोडीशी कमी भाजायची आहे। आता जिरा धनी आपण सर्व येथे भाजून घेतले। तर बघा, तांदूळ अशा पद्धतीने मी भाजून घेतलेला आहे, डाळ अशा पद्धतीने भाजून घेतलेले आहेत। तर हे सगळे पदार्थ जे आपण घेतलेले आहेत ते सर्व भाजून घेतलेले आहेत स्लो ते मीडियम गॅसवर। आता इथं तुम्हाला मी प्रमाण देते, लिहूनही देते आणि तोंडानेही सांगणार आहे कशा पद्धतीने घेतलेला आहे। मी 1 ग्लास घेतले, घरचं कोणतेही ग्लास घेऊ शकता, अशा पद्धतीचं मी ग्लास घेतलेला आहे। या ग्लासने 7 ग्लास मी तांदूळ घेतलेला आहे। बघा, आता हा फुल भरून तांदूळ घेतलेला आहे आणि हा भाजलेला कसा आहे तुम्हाला इथं दिसत असेल की एकदम काळपट झालेला नाहीये, पण तरी सुद्धा पांढरट असा झालेला आहे आणि चांगला खरपूस असा भाजून घेतलेला आहे। आता हा पसरवून घेते, म्हणजे त्याच्यावरती मी डाळ घालून घेते। याच ग्लासाने मी 3 ग्लास इथं डाळ घ्यायची। 3 ग्लासला मी थोडीशी कमी पडलेली आहे, कमी घेतलेली आहे तरी चालू शकतं। तुमची जर 3 ग्लास फुल भरून असेल तरीही चालू शकेल। इथं मी 3 ग्लास भरून म्हणजे लिहून देते की 3 ग्लास भरून तांदूळ घेते। किंचितशी 100 ग्राम कमी पडली असेल मला याला। त्यानंतर उडीद डाळ आहे ती अर्धा ग्लास घ्यायची आहे बरोबर, आणि मूग डाळ आहे तीही अर्धा ग्लासला थोडीशी जास्त घ्यायची। शाबू तांदूळ अर्धा ग्लासला थोडे जास्त घ्यायचे आहेत आणि पोहे आहेत ते फुल ग्लास भरून घ्यायचे। त्यानंतर एक वाटी घेतलेली आहे, वाटीच्या साहाय्याने 1 ग्लास भरून जिरा घेतलेला आहे आणि 1 ग्लास भरून अख्खे धने घेतलेले आहेत। या 2 वाट्या भरून मी घेतलेले, तेही खरपूस छानपैकी भाजून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यावरती घालून घ्यायचं, किंवा मग ग्लासाच्या साहाय्याने म्हणाल तर मग पाव भाग घ्यायचा। जो ग्लास आपण घेतलेला आहे ना मापाला, त्याचा पाव भाग घ्यायचा जिरा आणि धने। आता ही सगळी भाजणी आपली भाजून तयार झालेली, तर बघू शकता अप्रतिम असा गमगमाट सुटलेला आहे। आता आपण ही भाजणी ना छानपैकी थंड करून घ्यायची, 1-2 तास छान थंड होऊ द्यायची आणि त्यानंतर गिरणीमध्ये दळून आणायची। तुम्ही घरघंटीवरती किंवा मोठ्या गिरणीवरती स्वच्छ करून ती दळून देतात। फक्त हे दळत असताना एक काळजी घ्यायची, त्यांना सांगायचं की जे आपण भाकरीसाठी पीठ दळतो त्याच पद्धतीने हे दळून आणायचं, याचा भरड काढायचा नाही। भरड काढला तर आपली चकली बिघडली जाते आणि त्या भरडामुळे काय होतं, चकली तुटली जाते, तेलातही फिसकटली जाते आणि करतानाही तुटली जाते। तर जसं आपण भाकरीचं पीठ दळून आणतो ज्वारीचं किंवा तांदळाच्या भाकरीचं, तर त्या पद्धतीचं बारीकच दळून आणायचंय। बघा अशा पद्धतीने। आत्ताही हे पीठ आहे ते मी पिशवीत का ठेवलेलं आहे, तर अजूनही खूप गरम आहे, तर 1 दिवस मी असंच पिशवीत थंड होऊन देणार आहे आणि त्यानंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवून देणार आहे। हे तुम्ही 6 महिन्यासाठी स्टोर करून ठेवू शकता। आता इथे एक कढई घेतलेली आहे, 1 ग्लास घेतलेला आहे आणि त्या ग्लासाच्या साहाय्याने 2.5 ग्लास इथं मी पाणी घेतलेले आणि त्याच्यामध्ये म्हणाल तर आता आपण इथं लाल तिखट घालून घेतलेला आहे। 2.5 ग्लासाला मी 3 चमचे लाल तिखट घातला, अर्धा चमचा हळद घातली, अर्धा चमचाला थोडासा कमी हिंग घातला, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, एवढं सगळं साहित्य याच्यामध्ये घालून घ्यायचं। छानपैकी अशी उकळी काढून घ्यायची आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूणची जी पेस्ट आहे ते 1 ते 1.5 चमचा घालून घ्यायचा आहे आणि चांगली उकळी काढून घ्यायची आहे। आता हे उकळी काढून थोडंसं थंड करायला ठेवायचं कोमट होईपर्यंत। तोपर्यंत आपण हे पीठ आहे ना ते चाळून घेऊया। आता इथं बघू शकता पीठ अजूनही माझं थंड झालेलं नाही, त्यामुळे मी पिशवीतच ठेवलेलं आहे आणि थंड झाल्यानंतर मी हवाबंद डब्यामध्ये बंद करून ठेवणार आहे। इथं मी पीठ आहे ते 3 ग्लास घेतले, ज्या ग्लासाने मी पाणी 2.5 ग्लास घेतलं होतं त्याच ग्लासाने मी इथं 3 ग्लास आहे ते पीठ घेते। आता पीठ हे ना चाळूनच घ्यायचं, त्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये काहीतरी थोडाफार चाळ राहिलेला असतो आणि तो आपल्या चकलीमध्ये जर सापडला तर आपली चकली आहे ती तुटली जाते। त्यासाठी शक्यतो पीठ आहे ते चाळून घ्यायचं। तर बघू शकता 3 ग्लास इथं मी पीठ घेतलेलं आहे। आता आपण काय करूया, या पिठावरती कडकडीत असं तेलाचं मोहन घालून घ्यायचं। इथं मी 2 पळी मोहन घालणार आहे। आता हे बघा पळी माझी एवढी आहे, तुमची पळी केवढी असेल त्या अंदाजाने तुम्ही तेल इथं घालू शकता। छोटी पळी असेल तर याच्या डबल घालू शकता, 4 चमचे घालू शकता। आता हे तेल आहे ते कडकडीत गरम करायचं आणि या पिठावरती घालून घ्यायचं आहे। मी सुरुवातीला थोडंसं घालून बघते की व्यवस्थित गरम झालेलं आहे की नाहीये। बघा आता तेल आहे ते एकदम कडकडीत मोहन आपलं गरम झालेलं आहे। आता याच्यावरती घालून घेऊया। जास्त मोहन घालायची याच्यावरती गरज लागत नाहीये, आपण भाजणी चांगली केलेली आहे। सुरुवातीला मी चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेते आणि त्यानंतर हाताला जसं सोचल त्या अंदाजे तुम्ही हे पीठ आहे ते मोहन मध्ये एकदम एकजीव करून घ्यायचं आहे। मोहन चांगलं पिठाला मिक्स झालं ना की आपली भाजणी
म्हणजे जी चकली आहे ती परफेक्ट बनली जाते। आता हे जे आहे ना थोडंसं थंड झालेलं आहे, गरमच आहे पण थोडं थंड करून घ्यायचं, एकदम कडक कडक घालायचं नाही। एक सगळंच जर गरम तुम्ही घातलं ना तर काय होतं, इथं ही गोष्ट लक्षात ठेवायची, तुमचं पाणी पण गरम असेल हे तिखटाचं, आणि मोहन पण गरम आहे आणि भाजणी पण गरम आहे, तर ते काय होतं मग चकली आहे ती आपली तेलामध्ये विस्कटली जाते। त्यामुळे मी हे पाणी आहे ते थोडं थंड करून घेतलेले, कोमट केलेले, म्हणजे हाताला सोसल इथपर्यंत थंड करून घेतलेले, एकदम उकळतं पाणी याच्यामध्ये घातलेलं नाहीये। आता बघा हे पाणी मी याच्यामध्ये घालून घेते आणि चांगलं मऊसूत पीठ आहे ते मळून घ्यायचं, एकदम कडक पीठ मळायचं नाहीये। चकलीचं पीठ भिजवत असताना आपण शक्यतो कडक मळतो किंवा थोडंसं टाईट मळतो, तर तसं नाही मळायचं, थोडंसं लूज मळायचं, म्हणजे आपण भाकरीचं पीठ कसं मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचं। याच्यावरती तुम्ही आवडीनुसार तीळ घालू शकता, थोडे जास्त तीळ घालायचे, कारण मी इथं 3 ते 4 चमचे घालून घेते आणि वरूनही मी ज्यावेळेस सोऱ्यामध्ये भरणार आहे त्यावेळेस पण मी 2 ते 3 चमचे तीळ घालणार आहे। हे सगळे आतमध्ये मिक्स होतात आणि वरून घालतो ते आपण वरतीन राहतात, बघा अशा पद्धतीनं। आणि नुसतं पीठ भिजवायचं नाहीये, आता हे पण लक्षात घ्यायचंय, आपण चकलीचं पीठ भिजवत असताना नुसतं मळून घेतलं म्हणजे भिजवून घेतलं असं होत नाही, थोडंसं हाताने 3-4 मिनिटं मळून घ्यायचं, म्हणजे काय होतं त्याला एक बाइंडिंग चांगली होते आणि चकली अजिबात तेलामध्ये म्हणाल किंवा करताना म्हणाल तर अजिबात तुटली जात नाही। तर ही गोष्ट एक लक्षात ठेवायची, आपण नुसतं भिजवून घ्यायचं नाही, पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे हे 5 मिनिटं। आता इथं चांगलं मी पीठ मळून घेतले, त्याच्या गोळे गोळे करून घेतले, म्हणजे काय होतं आपण सोऱ्यामध्ये भरताना परत आपले हात खराब होत नाहीत। आता इथं 3-4 गोळे, आय थिंक 5 गोळे मी करून घेतलेले आहेत। तीळ पण साईडला परातीमध्ये काढून घेतलेले आहेत, म्हणजे काय करूया आपण साईडला असे जे गोळे घेतलेत ना ते असे त्याच्यामध्ये डीप करून घ्यायचे आणि नंतर आपण सोऱ्यामध्ये भरायचे। आता सोऱ्यामध्ये भरत असताना थोडंसं तेल लावून घ्यायचं सोऱ्याला, म्हणजे काय होतं तुम्हाला दाखवते, सोऱ्या ज्यावेळेस आपण घेतो थोडासा पुसून घेते, ओलसर आहे, तर तेल लावलं ना की काय होतं सोऱ्याला पीठ आतमधनं चिपकत नाही आणि जे आपण तीळ वगैरे लावले असतात ते बरोबर पिठाला चिपकून राहतात, सोऱ्याला चिपकत नाहीत। बघा आता मी चकतीला सुद्धा थोडंसं तेल लावून घेणार आहे, आतमध्ये थोडंसं तेल लावून घेते, हाताने त्याला असं पसरवून घेते, थोडंसं लावायचंय, जास्त लावायची काही गरज नाही, फक्त की ते चिपकलं नाही पाहिजे पीठ। मग आपल्याला काय होतं काढताना परत प्रॉब्लेम होतो आणि चकली व्यवस्थित खाली सुटली जात नाही, त्यासाठी। आता मी हे भरून घेतलेलं आहे बघू शकता, आणि आता आपण ते सोरा आहे ना तो बंद करून घ्या। माझा हा जुन्यातला सोरा आहे त्यामुळे त्याची जी चकली आहे तर ती जाड मळली चकली, आता नवीन निघालेत ना त्याला एकदम पातळ चकली पडते आणि एकदम काटेदार दिसते, ही पण काटेदारच पडते, फक्त एवढीच की थोडी जाडसर पडती, एवढाच फरक आहे। आता इथं बघू शकता मस्त अशा सोऱ्यातनं आपल्या चकल्या पडतायत, इथं बघा केवढी पण मोठी बनवा, पूर्ण प्लेट भरून जरी तुम्ही बनवली ना तरी अजिबात चकली आपली तुटली जाणार नाही। मी किती वरती सोऱ्या पकडते तरी सुद्धा अजिबात चकली तुटत नाहीये। आता इथं मी 4 बनवून दाखवते तुम्हाला, अप्रतिम अशा चकल्या होतात, एकदम काटेदार अशी चकली तयार होते बघा। आणि ही चकलीचा सोरा आहे ना तो उलटा फिरवायचा, म्हणजे जे बाहेर येणारं पीठ असतं ना ते आतमध्ये जातं आणि आपल्याला परत ते तोडावं लागत नाही। बघा आता तेल गरम झालेलं आहे, मीडियम तेल गरम करून घ्यायचं, जास्त एकदम कडकडीत करायचं नाही, काय होतं चकली टाकल्यानंतर एकदम जळली जाती आणि आतून कच्ची राहते। बघा मंडळी इथं मी तुम्हाला परत दाखवते, अजून एकदा परत दाखवणार आहे की कशी चकली मी बनवून घेतलेली आहे ती। बघा एकदा ही चकली तुटली आहे का आपली मध्ये अजिबात तुटत नाही, हातावरती पकडा तुम्ही, ह्याच्या तेलामध्ये सोडताना अजिबात चकली तुटणार नाही। आणि तेल बघा, तेल तुम्ही आत्ताच लक्षात घ्या, मी सुरुवातीला दाखवलं होतं तेल मी किती शिल्लक राहिलेले, आता सुद्धा तेल मी खूप कमी घेतलेलं आहे, अर्ध्या कढईला सुद्धा मी कमी तेल घातलेले, तरी सुद्धा सुरुवातीला मी दाखवले, शेवटी दाखवते आपलं तेल किती शिल्लक राहिलेलं आहे, जसेच्या तसं तेल आहे ते शिल्लक राहतं, किंचितसं तेल फक्त या चकली आहे ती खाते। बघा आता पहिली चकली थोडीशी साईडला चिटकल्यामुळे थोडीशी काळपट दिसते, तुम्हाला मी परत पुढं दाखवते की आपल्या चकल्या आहेत त्या अप्रतिम अशा झालेल्या आहेत आणि तेलात एकही चकली आपली आहे ती तुटलेली नाहीये। आणि 3 ग्लास घेतलं होतं पीठ, बरोबर 3 ग्लासामध्ये किती चकली आपली तयार झाली तेही तुम्ही बघू शकता, मी संपूर्ण चकली आहे ती तुम्हाला दाखवते। बघा आता ही कढई छोटी आहे त्यामुळे मी 3-3 चकली घालते, काय होतं एकमेकाला चिपकल्यात ना की चकली एकमेकाला चिपकल्यानंतर त्या तुटल्या जातात, तर त्याच्यासाठी मी 3-3 घालते। बघा तर चकलीचा कलर आहे किंवा बुडबुडे याचे बंद झाले की चकली पलटी करून घ्यायची, सारखं डिवचायचं नाही चकलीला, म्हणजे चकली आहे ना ती व्यवस्थित पकली जाते किंवा तळली जाते। बघा आता थोडेसे जे बुडबुडे आहेत ते कमी झाले, चकली आपोआप वरती यायला सुरुवात होते, त्याचा कलर आहे तो चेंज होतो आणि त्यानंतर आपण
चकली आहे ती पलटी करून घ्यायची, दुसऱ्या साईडनं त्याच पद्धतीनं भाजून घ्यायची। बघा, मोठी कढई असेल ना तर ह्याच्यामध्ये जास्त चकल्याही बसू शकतात। फक्त चकली चांगली भाजून घ्यायची, खरपूस सोनेरी रंगापर्यंत बघा अशा पद्धतीनं भाजून घ्यायच्या, म्हणजे आतपर्यंत भाजल्या जातात आणि खूप दिवस राहिल्या तरी अजिबात ह्या चकल्या आहेत त्या नरम पडत नाहीत। बघा काय मस्त आपली चकली दिसते आणि त्यावरती तिळही कसे छान दिसत आहेत की नाही। अशा पद्धतीनं बघा, तुम्हाला इथे आवाज येत असेल की एकदम कुरकुरीत अशा चकल्या तयार होतात। मग मंडळी, कशा वाटल्या तुम्हाला ह्या चकल्या? एकदम सोपी पद्धत आहे, एकदा तुम्ही भाजणी करून ठेवली परफेक्ट तर तुम्ही कधीही पटकन अशा चकल्या तळून मुलांना देऊ शकता, टिफिन मध्ये देऊ शकता किंवा एनी टाइम मध्ये ताज्या ताज्या करून खाऊ शकता। तर माझ्या आणखीनही काही रेसिपी युट्यूबवरती मी गव्हाच्या पिठापासून चकली बनवलेली आहे, ती पण अप्रतिम झालेली। प्रत्येक चकलीची टेस्ट इथे वेगळी जाते। बटाटा आणि तांदळाचं पीठ घालून तीही चकली मी युट्यूबवरती टाकलेला आहे व्हिडिओ, तीही तुम्ही पाहू शकता। तुम्हाला जी चकली आवडेल ती चकली तुम्ही बनवून या दिवाळीमध्ये खा। आणि तुम्हाला कोणती चकली आवडली ती नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असले तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मंडळी, तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा। नक्की रेसिपी बघा आणि चॅनल